नमस्कार. जालना जिल्हा आणि परिसरातील प्रत्येक महत्त्वाच्या घडामोडी, ताज्या बातम्या आणि जनतेच्या प्रश्नांना वाचा फोडणारे जालना जनता सेवा न्यूज मध्ये आपलं स्वागत आहे. धाडसी कारवाई, गंभीर गुन्ह्याच्या तयारीत फिरणारा गावठी पिस्तलधारी पोलिसांच्या जाळ्यात. कदीम जालना पोलिसांची तत्पर कारवाई, गावठी पिस्तल, जिवंत काडतूस आणि मोबाईलसह आरोपी अटकेत. जालना शहरात गंभीर गुन्हा घडवण्याच्या तयारीत असलेल्या एका तरुणाला कदीम जालना पोलिसांनी अत्यंत शिताफेने जेरबंद केला. आरोपीच्या ताब्यातून एक गावठी बनावटीचे पिस्तल, एक जिवंत काडतूस आणि मोबाईल असा एकूण 35,500 किमतीचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे. पोलीस निरीक्षक जनार्दन शेवाळे यांनी 28 जुलै रोजी सायंकाळी सुमारे 6 वाजण्याच्या सुमारास गुप्त माहिती मिळाली होती की जुना जालन्यातील शास्त्री मोहल्ला कुचरवट्टा परिसरात एक इसम कमरेला देशी बनावटीचे पिस्टल लावून गंभीर स्वरूपाचा गुन्हा करण्याच्या उद्देशाने फिरत आहे. या माहितीची खातिरजाम करून कदीम जालना पोलिसांच्या पथकाने तात्काळ परिसरात सापळा रचला. संशयिताला ताब्यात घेऊन पंचासमक्ष अंग झडती घेतली असता त्याच्या कमरेला मॅगझिनसह एक गावठी पिस्तल आणि मॅगझिनमध्ये एक जिवंत काडतूस आढळून आले. तसेच त्याच्या पॅन्टच्या खिशातून सॅमसंग गॅलेक्सी A05 मोबाईलही जप्त करण्यात आला. या प्रकरणी आरोपी करण गणेश कांबळे वय 22 राहणार शास्त्री मोहल्ला जुना जालना याच्या विरुद्ध कदीम जालना पोलीस ठाणे गुन्हा क्रमांक 408/2026 अन्वये भारतीय हत्यार कायदा कलम 325 अंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला असून पुढील तपास सुरू आहे. सदरची कारवाई तेगवीर सिंधू, अप्पर पोलीस अधीक्षक जालना, विक्रम साळे, अप्पर पोलीस अधीक्षक जालना, अनंत कुलकर्णी, उपविभागीय पोलीस अधिकारी जालना यांच्या मार्गदर्शनाखाली जे.बी. शेवाळे, पोलीस निरीक्षक कदीम जालना पोलीस ठाणे, मच्छिंद्र वाघ, सदा राठोड, सचिन चौधरी, मतीन शेख, इम्रान खान, प्रशांत गायकवाड, समाधान लंबे, कृष्णा चव्हाण सर्व नेमणूक कदीम जालना पोलीस ठाणे करत आहेत. अशाच विश्वासार्ह बातम्यांसाठी आमच्या चॅनलला आत्ताच सबस्क्राईब करा. इंस्टाग्राम आणि फेसबुकवर फॉलो करायला विसरू नका.